आता पाहूयात असातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी। दीपक, आता जी माहिती समोर आलेली आहे ती आपल्या देशवासियांसाठी सर्वात महत्त्वाची आणि एक मोठी बातमी म्हणावी लागेल। कारण का ज्याची प्रतीक्षा आपल्या सर्व भारतीयांना होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे असंच म्हणावं लागेल। कारण का आता भारतानं मध्यरात्री जवळपास 12:30-1च्या दरम्यान POK मधले जे काही आतंकवाद्यांचे अड्डे होते ते पूर्णपणे नेस्तानाबूत करून टाकलेले आहेत। आणि इंडियन आर्मीने एक ट्विट केलेलं आहे, त्याची अधिकृतरित्या माहिती देखील दिलेली आहे आणि त्याला नाव देखील दिलेलं आहे ऑपरेशन सिंदूर। दीपक, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये हल्ला झाला होता आणि पहलगाम हल्ल्यामध्ये फक्त पुरुषांची हत्या करण्यात आली होती, त्यांना धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यानंतर संपूर्ण भारतीयांमध्ये एक प्रकारची चीड आहे ती निर्माण झाली होती आणि ते बघता भारत कधी बदला घेणार याची सर्वांना प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा जवळपास आता संपल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राजनाथ सिंग यांनी आणि इतर जे काही आपले देशाचे मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्या सर्वांनी जवळपास भारत माता की जय अशा प्रकारच्या घोषणा या सोशल मीडियावर द्यायला सुरुवात केलेली आहे। दीपक, इकडे सांगावं लागेल आपल्या सर्व भारतीयांना, प्रेक्षकांना की जवळपास 9 ते 10 आतंकवाद्यांचे अड्डे आहेत ते पूर्णपणे नेस्तानाबूत करण्यात भारतीय आपल्या सेनेला आहे ते मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे। आणि गेल्या जवळपास तासाभरापासून संपूर्ण भारतीय मीडियामध्ये आणि पाकिस्तान मीडियामध्ये देखील याच प्रकारच्या बातम्या सुरू आहेत की भारतानं बदला घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि इंडियन आर्मीकडून, खास करून इंडियन आर्मीकडून या प्रकारची अधिकृत घोषणा आहे ती दीपक करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियन आर्मीने स्वतः जाहीर केलेलं आहे की हो, आम्ही आता बदला घ्यायला सुरुवात केलेली आहे, आम्ही आता हा बदला घेत आहोत। कारण का पहलगामचा हल्ला हा सर्वांच्या जिवारी लागला होता। देशभरातून सर्वच देशातल्या अनेक प्रमुखांनी या प्रकारे श्रद्धांजली वाहिली होती आणि त्यानंतर कुठेतरी सर्व भारतीय हळहळले होते। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज देशभरामध्ये सगळ्याच ठिकाणी एक प्रकारचं मॉकड्रिल केलं जाणार आहे। या मॉकड्रिलची अनेकांनी खिल्ली देखील उडवली होती की हे मॉकड्रिल नेमकं कसं आहे, खास करून विरोधी पक्षाकडून। पण आता मात्र लक्षात येत आहे की हे मॉकड्रिल कशा प्रकारे आणि का राबवण्यात येत आहे। कारण का सगळ्यांच्याच माहितीनुसार की आता ज्या पद्धतीनं हा जो एअर स्ट्राईक केलेला आहे, म्हणजे याआधी देखील आपण उरीचा एअर स्ट्राईक असेल किंवा उरीमध्ये आपल्या सर्व जवानांनी घुसून ज्या प्रकारची कारवाई केली होती ही कोणालाही विसरता येणार नाही आहे। तशाच प्रकारची ॲक्शन आहे ती आता सर्व भारतीयांना अपेक्षित होती आणि त्याच प्रकारे एअर स्ट्राईक आता भारतीय सेनेकडून करण्यात आलेला आहे आणि एक मोठ्या प्रकारचं कुठेतरी म्हणू शकतो ना की आपण चेतावणी किंवा आगाज अशा प्रकारची भाषा इकडे वापरावी लागेल। कारण का अशा प्रकारचा हल्ला हा भारताकडून करण्यात आलेला आहे। आणि यामध्ये काय झालेलं आहे दीपक, तर खास करून जे आतंकवाद्यांचे अड्डे होते ते पूर्णपणे नेस्तानाबूत केलेले आहेत। त्यामुळे एक मोठ्या प्रकारचं यश हे भारतीय सेनेला आलेलं आहे, भारतीय जवानांना आलेलं आहे। एअर स्ट्राईकच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे भारत माता की जय याचाच घोषवारा आता सगळीकडे होताना पाहायला मिळतोय। बवालपूर या ठिकाणी हा संपूर्ण हल्ला झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कटोती आहे, POK मधला भाग आहे, असे अनेक ठिकाणचे आहेत तर तिकडे या प्रकारचे हल्ले आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। जैश-ए हेडक्वार्टर पर पण हमला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण का जैश-एचं हेडक्वार्टर हे सर्वात महत्त्वाचा आणि आतंकवाद्यांचा अड्डा मानला जातो। जामी मशीद सुभानतुल्ला या ठिकाणी हा देखील हल्ला झालेला आहे। म्हणजे जवळपास जे आतंकवाद्यांचे अड्डे होते ते नेस्तानाबूत करण्यात या आपल्या सर्व जवानांना यश आलेलं आहे। भारतीय आर्मीचं एक प्रकारे कुठेतरी सुरुवात म्हणावी लागेल। या पुढचं जे काही हल्ले होणार असतील किंवा जी काही प्रक्रिया असेल ती सर्वात मोठी असणार आहे। कारण का ही सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला भारतीय जवानांनी काय केलं आहे तर आतंकवाद्यांचे अड्डेच नेस्तानाबूत केले। त्यामुळे आतंकवाद्यांना पुढे भारतामध्ये घुसण्यासाठी जी काही प्रकारची मदत लागते किंवा जे काही लागतं ते होणार नाही आहे। त्यामुळे आता हळूहळू ज्या पद्धतीनं भारताने पावलं टाकलेली आहेत ते एक मोठ्या प्रकारचं एक पाऊल म्हणावं लागेल। राजनाथ सिंग यांनी सोशल मीडियावर, जे संरक्षण मंत्री आहेत, त्यांनी म्हटलं आहे भारत माता की जय। अशाच प्रकारचा आता सोशल मीडियावर आहे तो पूर्णपणे भारताचा जयघोष होताना पाहायला मिळतोय आणि एक मोठ्या लढाईचा एक कुठेतरी आगाज किंवा एक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जी भारताने आता सुरू केलेली आहे।
खास करून या ऑपरेशनला नाव देण्यात आलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर. याआधी देखील भारतीयाकडून अशा प्रकारची अनेक सुरुवात झाली होती. भारताने अशा प्रकारचे अनेक ऑपरेशन केले होते. त्यातलंच एक आहे की भारताकडून आता या ऑपरेशनला नाव देण्यात आहे ऑपरेशन सिंदूर. कारण का आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दीपक ज्या पद्धतीनं आपल्या सर्व भारतीयांना धर्म विचारून, जात विचारून त्यांना गोळ्या मारल्या होत्या, त्यांच्या पत्नीसमोर त्यांची हत्या करण्यात आली होती, यामुळे भारतीयांच्या मनात एक चीड निर्माण झाली होती आणि त्या चीडचा बदला मध्यरात्री भारताने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एअर स्ट्राईकच्या माध्यमातून दीपक जवळपास 9 अड्डे आतंकवाद्यांचे हे उद्ध्वस्त करणं हे सोपं काम नाही आहे. यासाठी स्ट्रॅटेजी लागते, यासाठी प्लॅनिंग लागतं, यासाठी रणनीती लागते आणि ती भारताकडून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या वेळेला भारतीयांकडून ज्या अपेक्षा होत्या की काहीतरी आपल्याला उत्तर दिलं पाहिजे. पाकिस्तान ज्या पद्धतीनं आपल्यावर वारंवार अतिरेकी हल्ले करतोय, काश्मीरमध्ये पर्यटकांवर आतापर्यंत कधीच हल्ला झाला नव्हता, पहिल्यांदाच हल्ला झाला. त्यामुळे एक कुठेतरी लोकांच्या मनात चीड होती. जरी हल्ला झाला तरी भारतीय तिकडे गेले की म्हणाले की आम्ही काश्मीर आमचं आहे, काश्मीर आम्ही तुटू देणार नाही. जर काश्मीरमध्ये पर्यटक यायचे बंद झाले तर दीपक तिकडचे काश्मीर जे आहेत ज्यांचं रोजगार पर्यटकांवर चालतो ते आयुष्यामध्ये भविष्यामध्ये दगडी हातात घेऊ शकतात, बंदुकी हातात घेऊ शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा हे वातावरण आणखीन पेटू शकतं. परंतु कुठेतरी भारतानं पुन्हा एकदा डोकं लावून संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी डोकं लावून ज्या पद्धतीनं एअर स्ट्राईक केलेलं आहे त्याचा आता कुठेतरी उत्तर त्यांना मिळालेलं आहे. याआधी देखील आजच सायंकाळी एक प्रोग्राम झाला होता दीपक, ज्याच्यामध्ये विजन मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही नक्की याचं उत्तर देणार आणि त्याचं उत्तर एवढ्या लवकर मिळेल अशी कुणाला अपेक्षा नव्हती. परंतु आज मध्यरात्रीच म्हणजे जवळपास 6 मेच्या मध्यरात्री 7 मेच्या सुरुवातीलाच हा एअर स्ट्राईक झाल्याचा पाहायला मिळतोय आणि जवळपास आता पाकिस्तानी मीडियाकडून देखील भारतावर टीका करायला सुरुवात झालेली आहे. हे एअर स्ट्राईक जेव्हा झालं, जेव्हा लोकांची रेलचेल सुरू होती, काही महत्त्वाच्या घडामोडी तिकडच्या होत होत्या, त्याच वेळेला हे एअर स्ट्राईक झालेलं आहे आणि त्यावेळेला एक तिकडनं घोषणा पण करण्यात आली तिकडच्या कमांडर्सकडून की आता कोणीही घराच्या बाहेर पडू नका, लाईट्स बंद करा, लाईट्स बंद करून तुम्ही घरातच थांबा, अशा प्रकारची त्या ठिकाणी कुठेतरी सूचना देण्यात आल्या. परंतु लोकांची आपण जर दृश्य पाहिली तर लोकांची रेलचेल आहे. एका व्हिडिओमध्ये बघितलं तर गाडी सुरू असताना तिकडे त्या पद्धतीनं ब्लास्ट झालेला आहे, एअर स्ट्राईक झालेला आहे. म्हणजे भारतानं जे प्लॅनिंग केलेलं आहे की जे फक्त आतंकवाद्यांचे अड्डे आहेत तेच फक्त नेस्तानुभूत करायचे आणि तेच तिकडे नेस्तानुभूत झालेले आपल्याला पाहायला मिळतात. जी लोकांची रेलचेल आहे त्यांच्यामध्ये नक्कीच घबराहट झालेली आहे. हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी आपल्याला पाहायला मिळते सध्या तिकडनं. त्याचबरोबर एअरपोर्टच्या ठिकाणी देखील आता सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. नेमकं तिकडे त्या लोकांना कळत नाही नेमकं घडतंय काय, परंतु एक मात्र इकडे स्पष्ट झालेलं आहे, भारतीय आर्मीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही याचा बदला घेतलेला आहे, याची सुरुवात केलेली आहे आणि याला नाव दिलेलं आहे ते ऑपरेशन सिंदूर. म्हणजे ज्या महिलांचं सिंदूर, ज्या महिलांच्या नवऱ्यांना तिकडे मारलं गेलं त्याचा बदला हा इंडियन आर्मीकडून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे एका प्रकारे जर बघितलं तर भारतीयांचं मन कुठेतरी या बदल्यामुळे शांत होईल असं म्हणता येणार नाही. जोपर्यंत हा बदला पूर्ण होत नाही, अजून अतिरेकी अद्याप सापडलेली नाही आहे, अतिरेक्यांना शोधण्याचं काम देखील सुरू आहे. परंतु दुसरीकडे मात्र ह्या हल्ल्याची सुरुवात झाल्यामुळे कुठेतरी आता भारताकडून एक ठोस पाऊल उचलले गेले असं म्हणावं लागेल आणि ही सुरुवात आहे. पाकिस्तानला हळूहळू कळेल की भारताची ताकद काय. भारतानं आपली सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. पंतप्रधान असतील किंवा गृहमंत्री असतील किंवा संरक्षण मंत्री असतील, या सर्वांनी आपापल्या प्रमुखांना सांगितलेलं आहे आणि फ्रीडम दिलेलं आहे की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करावं आणि त्याच पद्धतीनं ज्या अधिकाऱ्यांना वाटतंय की काय केलं पाहिजे त्याचनुसार ही सगळी पीओकेतली जी 9 आतंकवाद्यांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्यात यश आलंय भारतीयांना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे दीपक सर्वात महत्त्वाची घडामोड आपल्याला पाहायला मिळते आणि आणखीन देखील अपडेट आपल्याला येत आहेत. हळूहळू ही सुरुवात झालेली आहे. भारतानं याआधी देखील अशाच प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐकले असतील, परंतु हा हल्ला जो पहलगामचा होता तो सर्वांच्या काळजाला चटका लावणारा होता आणि
त्यामुळेच कुठेतरी एक आपल्याला पाहायला मिळत होतं की संपूर्ण भारतामध्ये एक शांतता होती, सन्नाटा होता, कुठेतरी लोकांचं हृदय पिळवटून टाकणारं होतं. आपल्या महाराष्ट्रातले देखील अनेक नागरिक यामध्ये होते. दिल्लीमध्ये नौदलाचा जवान देखील तिकडे मारला गेलेला आहे, शहीद झाले असं म्हणावं लागेल. परंतु ज्या पद्धतीनं आता भारतानं ही सुरुवात केलेली आहे त्यामध्ये भारतीयांसाठी आणि महत्त्वाच्या ज्या लोकांचे बळी गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी एक सर्वात मोठा हे बदला म्हणावा लागेल की भारतानं ही पावलं उचललेली आहे आणि बदल्याची सुरुवात केलेली आहे. बहावलपूर मध्ये जामा मशीद आहे तिथे देखील हल्ला झालेला आहे. भारतानं तिकडचं जे हेडक्वार्टर होतं ते नेस्तानाबूत करून टाकलेलं आहे. हळूहळू व्हिडिओ समोर येत आहेत. व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर लोक रस्त्याने चालत आहेत, लोकांच्या गाड्या तिकडनं चालत आहेत, त्यांनी समोर ब्लास्ट होताना पाहायला मिळतात. त्यामुळे दीपक, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतानं बदला घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता हा बदला कुठवर जाईल हे आत्ता सांगता येणार नाही, कारण का स्ट्रॅटेजीचा भाग आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये नेमकं काय काय घडतं हे पाहावं लागेल, कारण का भारतीय तिन्ही दल आहेत, वायुदल आहे, भारतीय आर्मी आहे आणि नौदल सेना आहे. या तिघांकडून ही तयारी पूर्णपणे करण्यात आलेली आहे आणि या तयारीनंतर आता नेमकी पुढची पावलं काय असतील हे आपल्याला स्पष्टपणे दिसेलच. परंतु भारतीय आर्मीकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून एक सूचना जाहीर करण्यात आलेली आहे की कुठल्याही प्रकारची अफवा ही पसरवली जाऊ नये. तुमची अफवा ही देशवासियांसाठी घातक असू शकते, कारण का कुठल्याही अफवेने गर्दी होऊ शकते, गर्दीमध्ये गोंधळ होऊ शकतो, धावपळ होऊ शकते, चेंगराचेंगरी होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा टाळणं हे सर्वात महत्त्वाचं पाऊल असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीपक, की जे मॉकड्रिल होणार आहे त्या मॉकड्रिलमध्ये कुठल्याही प्रकारची घाबरण्याची परिस्थिती नाही आहे, तर ही एक तयारी असणार आहे की जर उद्या आपल्याकडे काही असं घटना घडल्या तर आपले जवान कितपत तयार आहेत, आपल्या नागरिकांना याची सूचना आहे का, आपले नागरिक किती तयार आहेत, नागरिक आपल्या जवानांना कसं काय सहकार्य करतात, अशा विविध गोष्टी आहेत ज्याची तयारी आपल्याला देखील करावी लागेल. कारण का पाकिस्तानकडून देखील कधी ना कधी अशा प्रकारचा अटॅक होऊ शकतो, हमल्याला प्रत्युत्तर येऊ शकतं. त्यामुळे भारताकडून देखील चोख तयारी सुरू करण्यात आलेली आहे दीपक. त्यामुळे आता सध्या जे मॉकड्रिल होणार आहे त्याला देखील भारतीयांना सामोरं जायचं आहे आणि याची तयारी जवळपास सुरू झालेली आहे. परंतु पुन्हा एकदा आपल्याला इथे सांगावं लागेल आपल्या प्रेक्षकांना, जवळपास रात्रीचे 3 वाजलेले आहेत, मध्यरात्र झालेली आहे, थोड्याच वेळात पहाट होणार आहेत. परंतु भारतीय जवानांकडून कुठेतरी पाकिस्तानवर हल्ल्याची सुरुवात झालेली आहे आणि याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे. POK मधले जे सगळे आतंकीचे कॅम्प होते ते उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. त्यामुळे एका बदल्याची सुरुवात आहे ती सुरू झालेली आहे आणि यामुळे कुठेतरी आतापासूनच ही तयारी सुरू म्हणावी लागेल की जे आतंकवादीचे अड्डे असतात ते उद्ध्वस्त केल्यामुळे आतंकवाद्यांनाच नेस्तानाबूत करावं ही कुठेतरी भारताची धारणा असतात. 2 दिवसापूर्वीच अमित शहा यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आमचा आतंकवाद्यांना मारणं हा उद्देश नाही आहे, तर आतंकवाद हा पूर्णपणे संपवणं, त्याचं मूळ संपवणं, त्या मुळाचा नायनाट करणं हाच आमचा हेतू आहे. त्यामुळे जोपर्यंत हा आतंकवाद्यांचा मूळ आम्ही संपवत नाही, त्यांचा संपूर्ण नाश करत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी भाषा ही अमित शहांकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे आत्ताचे जे आपल्याला हल्ले पाहायला मिळतात, जे सॉरी दीपक, की लष्करांचे जे कॅम्प होते ते सर्व उद्ध्वस्त करण्यात आलेले. त्यामुळे एक महत्त्वाची घडामोड, महत्त्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. ऑपरेशन सिंदूर या नावाखाली आहे ते पुन्हा एकदा भारतानं आपली रणनीती, आपली स्ट्रॅटेजी ही देशासमोर आणलेली आहे की जर तुम्ही आमच्यावर हल्ला करणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. आम्ही याची सुरुवात केलेली आहे. पुन्हा जर आमच्या पद्धतीनं जर आमच्यावर कोणी डोळे वटारून पाहिले तर आम्ही अरेला कारेच पद्धतीनं उत्तर देऊ. अशा प्रकारची भारतानं आता स्ट्रॅटेजी दाखवलेली आहे आणि मला वाटत नाही दीपक की आता भारत 1 पाऊल मागे येऊ शकतं. आता भारत 2 पाऊल पुढे जाणार आणि पाकिस्तानला बॅकफूटवर पाठवणार. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला इकडे पाहायला मिळते दीपक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.